हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला. सांगू नका शेजारी. पण टिंब या जिल्ह्यात टिंब नावाची नदी अशी आहे की जिने गाथा बुडवला नाही तारला. सांगू नका. पोरांनो, ते सैराट मधलं गाणं कोणतं रे? शिंगार. ती पोरगी कोण आहे? आरशी. अरे तो पोरगा. आता इथे नवीन गाणं आलं, ते गाणं कोणतं रे? ते वाक्य काय शिकेगा नाही? पुढे काय रे? सगळे सगळं मनावर तेरी नवीन गाणं आलं, ते कोणतं रे? आणि झुमकेवाली. ते गाणं नवीन आला पाटलाचा, त्याने घाटात केला. आणि याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि बस. आता आचार घेणार नाही, ज्ञान आलं. पण ज्ञान यायला थोडा घोटाळा आहे. ज्ञान येण्यासाठी जाणकार वारकरी आहे का? माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगा. हे पोरगा होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मारावा. ऐका उत्तर. माया नावाची म्हातारी मारावा आणि बोध नावाचा मुलगा. माया नावाची म्हातारी मारावा आणि मी ईश्वराचं लेकरू आहे असा बोध व्हावा. आणि त्या बोध नावाचा मुलगा व्हायला लग्न करायची गरज नाही. गुरु खंबीर मिळालाय की माया मरते आणि माया मेली का बोध नावाचा मुलगा होतो. पण घोटाळा असा काय, म्हातारी काय मरत नाही, तिचं नाव माया आहे आणि माया मरत नाही तर आपल्याला ज्ञान फायदा जाता. म्हातारी आपण लगेच मारली असते इथले इथं, मारूच आपण तिला. पण म्हातारी राहती कुठं हेच नाही. पण म्हातारी आहे. एखाद्याची पोरगी पोराचा हात पळून गेली, पळून गेली, तिचा बाप पिसा झालीच नाही. मला ती मला मेली, मी तिला मेला. तिच्या मोतीला सुद्धा दादा नाही, आणली बाळा. त्याला गाव आणली, आपलेच दात आता वर्ष माणसं माया विकले भ्रमरा रे मारायला औषध ते औषध हे नवीन वर नाही. आतून कधी बाहेर नाही, आत गेला पैसे त्याला मजा असते. आणि आपलं अख्खं कीर्तन आज कुठे आहे?
आणि तुमच्या सगळ्यांच्या डोळ्याची कडवोली झाली याचा अर्थ तुमचं अंतकरण दाखवून आलाय. आता पोरांनो दारू बिरू सगळी त्या वागला तर शिड्या झाल्या कोटला मागून खिचडी फाटेल. मग ही कोण शिवी म्हातारी मारायचं औषध आहे. घुळ घुळ वाजती टाळ
म्हातारी मिलीच कशी कारण म्हातारी घाबरत होती वाचणार हरी हरी तुम्ही म्हणाले मला लग्न न करता श्री गुरु निवृत्तीनाथाच्या कृपेने झाला आणि मला 4 मुलं झाली. ज्ञानराज माशी योग्याशी माऊली साधकाचा मायबाप ज्ञानाबाई माशी अनाथाची माय वेदशास्त्र नेतीबाई. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला आणि चौथा मुलगा मला अनाथ झाला. पहिल्या मुलासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्या मुलासाठी मी ज्ञानेश्वरी चांगदेवपाशी लिहिली, तिसऱ्या मुलासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या सगळ्यांसाठी मी 27 अभंगाचा हरिपाठ केला. आणि हा 27 अभंगाचा हरिपाठ हा माझा चौथा मुलगा आहे आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. हरिपाठामध्ये एकूण 27 अभंग आहेत. 2 अभंगाला कडवे 5 आहेत, बाकी सगळ्या अभंगाला कडवे 4 आहेत. संतांची संगती मनोमार्ग गती आणि सर्व सुख गोडी शाहीशास्त्र निवडी याला 5 कडवे, बाकी सगळ्या हरिपाठाला 4 कडवे. हरिपाठामध्ये एकूण हरी हा शब्द 108 वेळा आला आहे म्हणून माळकऱ्याच्या गळ्यातल्या माळीत म्हणी 108 आहे. चौथ्या मुलासाठी लिहिलेली जी ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानेश्वरीत कीर्तनकार असले कोणी त्यांनी लिहिला. ज्ञानेश्वरीत ओव्या आहेत 9033, ज्ञानेश्वरीत दृष्टांत आहेत 3500, ज्ञानेश्वरीत शब्द आहे 1.25 लाख, ज्ञानेश्वरीला भाग आहे 2, 1 ते 9, 9 ते 18. 9व्या अध्यायाला राजीव म्हणतात. 9व्या अध्याय 535 आहे, 10व्या अध्याय 335 आहे, 11व्या अध्याय 708 आहे, 12व्या अध्याय 210 आहे, 13व्या अध्याय 1169 आहे, 14व्या अध्याय 433 आहे, 15व्या अध्याय 598 आहे, 16व्या अध्याय 472 आहे, 17व्या अध्याय 433 आहे आणि 18व्या अध्याय 1810 आहे. आणि ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी सगळे भजने सांगणार. काय शेवटची ओवी? माळकरी मंडळी, ज्ञानेश्वरीची शेवटची ओवी कोणती? तुम्ही मला एवढीच सांगणार आहे, पुढती 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 हे ग्रंथ पुण्य संपत्ती. ही ओवी शेवट नाही. शेके 1200 तरी तर अजिबात नाही. मग ज्ञानेश्वरी शेवटची ओवी कोणती आहे? अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791. किंबहुना तुमचे गेले धर्म कीर्तन सिद्धी नेले येते माझे उरले जी पायी पण आता विश्वास. म्हणून महिला मंडळ देवी पुढे मी तुम्हाला 2 कामं सांगणार आहे. ऐका. एक, तुमच्या घरावरती जेवढी जागा असेल तेवढ्या जागेत तुळशी लावा. देवासाठी लावू नका, शुद्ध ऑक्सिजन मिळण्यासाठी तुळशी लावा. जो निसर्गात फुकट मिळतो तो आपल्याला विकत घ्यावा लागला. जो निसर्गात फुकट मिळतो तो आपल्याला विकत घ्यावा लागता. विकत वेळेत मिळाला नाही त्याच्यासाठी आपल्याला कोणाचा तरी जीव गमवावा लागला. त्याच्यापेक्षा घरामध्ये मडकेच्या कोंड्या करा. घराभोवती मडकेच्या कोंड्या करा. फुटकी भांडी असतील, बादल्या असतील, ग्लास असतील, कशातही लावा. फक्त तिला पाणी घाला. रात्री खिडक्या उघड्या ठेवा. शुद्ध ऑक्सिजन मिळेल. कारण ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे. आणि महिला म्हणून दुसरं एक काम माझं आहे का, तुमच्या देवालयात कोणते देव आहेत याला माझा घेणार आहे. फक्त आजपासून देव अधिक महिना आहे. आज कालची एकादशी, आज द्वादशी प्रदोष आहे, परवा पौर्णिमा आहे. पाया पडतो तुमच्या देवघरात ज्ञानेश्वरी ठेवा.
ज्ञानेश्वरी वाचा हे मी तुम्हाला कधीच म्हणणार नाही, पण खरं सांगतो तुम्हाला पटणार नाही. ज्ञानेश्वरी फटक्यात ठेवा, फुल वाहा तिला. खरं सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरीचा स्पर्श जरी तोषेला झाला, अरे त्या ज्ञानेश्वरीचा स्पर्श झाला तर रेडा वेद बोलला, ज्ञानेश्वरीचा स्पर्श झाला तर निर्जीव वेद जागी, हे तर काहीच नाही. ज्ञान होय मुला अति मूर्खा त्या. आपल्याला सुद्धा ज्ञान होईल, आपण का ठेवू नये. गावातली लोकांना 2-3 वाक्य सांगतो. काळ बदलला, आता गावातली लोक एकत्र राहा, गाव तंटामुक्त असावा, तुमचा पक्ष तुमचा नेता हे बाजूला ठेवा, धर्मासाठी सगळे एकत्र लढा. अशी बात कोणत्या, तुम्हाला कोणत्या साहेबाचं काम करायचं ते नंतर, तू कोणत्या पक्षाचं आहे ते नंतर, आधी धर्म, आधी धर्म. सगळ्या धर्मावर संकट आलं का तुम्ही मी एकत्र पाहिजे. आमचे 30 वर्ष गेले लोकांची बोलणी खाण्यात आपल्याला कीर्तन कमी करायची आहे, आपल्याला धर्म जास्त टिकवायचा. धर्माचे पालन आणि आता संकट माणसावर नाही, आता संकट धर्मावर आहे. जर गावातल्या गावात एकमेकाच्या तंगड्या बोटीत राहिले तर तुम्ही असंच मानणार. ह्या वरच्यांचा आदर्श घ्या. काय आहे का काही 5 वर्ष झाली, होऊ नाही छू नाही, कुणी कोणाला बोलायचं नाही, बोलत त्याचा गेम केल्याशिवाय आहे का त्यांची. कोणी आता 3 आठवड्यापासून म्हणतंय का कपाशी उतरत नाही, मी सडत नाही, सगळे एकत्र झाले का नाही. काही नाही, फक्त 2024 ची तयारी आहे, काही नाही. शेंडा नाही बुडून नाही. आणि गावातले गाव पुढे ना घरबावणे भांडवाल्यासारखे करता भाऊ भाऊ 3 वर्ष गेले ना संपले तुमची. तुम्ही आमच्या टोळीत या, एवढी लटकवा, आम्ही तुम्हाला गावला शिवेपर्यंत आमची चालू, गावला शिवे. आणि पाया पडून सांगतो, तुम्ही आमच्या टोळीत जर आलात तर फुटाफुटी नाही. एक वाक्य सांगा, झोपल थोडं. आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचा हे लोकच विसरून गेले. हे 96 कोणी खानदान रक्त आहे. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे, याला बुट चाटून जाण्याची सवय आहे. हे छत्रपतीचं रक्त आहे. आणि छत्रपतीने आपल्याला एकच शिकवलंय, सगळं विका स्वाभिमान. 250 रुपये रोजानं गाडीत जाऊन दुसऱ्याच्या सभेला टाळ्या वाजवणे इतके हलकट का, इतके पागल आहेत का आपण. त्यांनी आपल्याला कधी बोलवून फिरवून यायची, त्याचा सगळ्यांचा म्हणजे बसायचं, पाण्याची बाटली वडा पाव ते देणार, आपल्या सभेला जाणार, टाळ्या वाजून वड्यावारी टाळ्या वाजवतो. एक वडा अर्धा पाव खालून, अर्धा पाव मध्ये, वड्यावारी दुपार भर सकाळी बोललं ते काय गाजरा ऐकलं कसं. सभा म्हणजे काय, त्याने याला नाव ठेवतं, त्याने त्याला नाव ठेवलं, येड्याने टाळ्या वाजवायच्या घरी यायचं. काय हे एक प्रमाण आहे. तुम्हाला असं काही वाटत नाही का बाबा? तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय, मी निघून गेलो का त्याचा. मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोलत होतो मजूर गाडी घेईन. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो मजूर बागायतदाराला यायला पैसे घेईन. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो मजूर बागायतदाराची खते घेतली. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो मजुराच्या गाड्या लावायला पाण्याच्या कोपऱ्यावर जागा ठेवावा लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोलत होतो बायको मिळणार नाही.
अख्खी दुनिया मला येणं म्हणत होती. मी येणं आहे इतका आता बायको विषय सोडून विषय राहिले त्यांनी असेच दिवस काढायचे. कोणाचा तरी फोटो ठेवायचा रेंज केली काहींची रेंज काहींचा तर डिस्प्लेच गेला काहींचे तर रविवारी लग्न झाले मंगळवारी नवरी गेली तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. 11ला बाई कामाला येते 5ला जाते 300 रुपये रोज. दुपारी 2 तास खाते. काय खाते तिचं तिला माहिती. तिला म्हणलं हात उचलती म्हणती तुझ्या कांद्याला आगला. ती आता हंड्यातलं पाणी पीत नाही. वावरात काय नेऊन द्यायचा 4. आता माठ मेला माठ तर मेला हंड्याचा दावा झाला. हंडा नाही माठ नाही. नाही तर पूर्वी शेतकऱ्याच्या बांधावर पेरणी झाल्यापासून तर येटाने होईपर्यंत हांडा राहायचा. आपला माठ राहायचा तो लिंबा खालीच ठेवून द्यायचा. आता नाही एवढ्याच वर्षी फक्त 4 द्यायचा. पुढच्या वर्षापासून मजूर कामाला आला गाडीत 3 वाजता दुपारच्या सुट्टीत गॅस न्यायचा वापर. भज्याचा गरम काना काढून द्यायचा. आणि भजी काय पण तेवढा वापरा का. ती जर म्हणली मला कांद्याचे चालत नाही बाई बटाट्याची घे. तुला बटाट्याची चालती नाही तशी घे. आपल्या बायकोनं फक्त पीठ खालवायचं आणि बांधावं बसायचं. आताही खरं सांगा मजूर तुमच्याकडे नाश्ता मागत नाही. यायला काय आणायला आपल्याला कामच करायचं नाही. आपला बाप झालाय कार्यकर्ता पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. अख्ख्या गावाचं वाटून बाप नुसता बांधावं काय गवत आहे. इळा घेणार का काप नाही त्याचं बिनमिशीचं शिकू शेतीला त्याचा नालायक बाप ह्या गवताला उपाय का विकल्याशिवाय पर्याय. शेतकऱ्याचं का शेतकऱ्याचे पोरं बटवर करणारे वा वा बोट खायला करायचे. पहिलं आहे तुम्हाला सगळ्यांना नाही ना. कोण ना पहिलं कोण नाही. पहिलं कोणच्या घरी त्यांनीच बोटवर करा. आता पहिलं आहे हा पहिल्याला बच्चे दात किती रे सोळा. गाडीच्या पहिल्याचे सांगितलं अरे बाबा बैलाला दातच नाही. लोक म्हणतात काही बोलत तुम्ही का पागल आहे. ज्ञानवाराच्या 4थ्या मुलाचे गुण गायले तरी
वाजले किती काय ठरलेले असतात ही कीर्तन कधी 2.5 तास गेले कळले मंडपवाले माईक सिस्टमवाले तर सगळ्यात मोठं कौतुक कार्यक्रमाच्या आयोजकांचे काही लोकांना जरी त्याचा राग येत असेल तर आपल्या माणसांना ही कीर्तन गरजेची आहे थोडा राग जरूर येणार आणि आमचं वाक्य थोडे कडक काय तर आपल्या माणसांना आपण वाचवलंच पाहिजे मी तुमचा आहे तुम्हाला बोललंच पाहिजे तुम्ही आमचे नियम तरी ऐकलं पाहिजे काय मत आहे आणि आपल्या माणसांना जर आपण बोललो नाही तर आपला धर्म सुद्धा 10 वर्षात शिल्लक राहणार नाही कारण आपली माती कशी आहे भीती तुझी मुळी पण एवढंच नाही चिरंजीव कल्पावय सगळ्या मंडळीला धन्यवाद ही कीर्तन थोडीशी सत्ते आता आपल्याला थोडे बदल करायचे पहिला बदल गावातले ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी आठवड्यातून एकदा तरी गावातल्या शाळेत गेला पाहिजे आपल्या शाळेच्या अडचणी समजून गावांमध्ये शाळा आदर्श बनल्या पाहिजे गावातल्या दुसऱ्या आपण म्हणतो पोरं इंग्लिश मिडियमला चांगले होतात तसं नाही गावातल्या मराठी शाळेचा दर्जा चांगलाच आहे फक्त गावाने लक्ष घातलं पाहिजे गावांमध्ये जे नवीन नियर झालेली पोरं आहेत कृषी त्यांची काम करायची तयारी आहे पण आपण त्यांना आधार आपण आधार सरपंच ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांची गावात चक्कर झाली शाळेला स्फूर्ती द्या पिढी चांगली गावात पडेल आजही तुम्ही पाहिले तर शाळेमध्ये 7वीच्या स्कॉलरशिप पेक्षा 34ची पोरं स्कॉलरशिप पास होण्याचं प्रमाण जास्त आहे आपण आता या वर्षी तर इंग्लिश मिडियमचे 25% पोरं परत महाराष्ट्रात आहे गावाने एक काम केलं पाहिजे पक्ष नको नेता नको भांडण नको तुकडोजी मारण्याच्या सूचनेनुसार गाव जेव्हा सुंदर होईल तेव्हा राष्ट्र सुंदर होईल गाव एकत्र पाहिजे गावात भांडण नको की तुम्ही गाव तंटामुक्ता जाऊन
शाळेतल्या पोरांची बाकी काळजी घेतली पाहिजे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन